छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून मी क्रिकेट समालोचक तुमच्यातीलच एक मित्र निखिल पडते पुनश्च एकदा आलोय तुमच्या सर्वांच्या भेटीला। राजाभाई प्रीमियर लीग 5वं पर्व ज्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे खूप सारा गर्व। अगदी कशाचीही कमतरता नाहीये या पर्वामध्ये। काय सांगितलं जातंय माहितीये का आकाश? बोकडाचं मटण 700 रुपये किलो आहे, परंतु इथे 50 रुपयाला 17 किलो आहे असं सांगितलं जातंय। आणि प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे। 50 रुपयांचं कुपन काढा आणि 17 किलोचा जिवंत बोकड आपल्या घरी घेऊन जा। वळूया मैदानाच्या वरती। अजून दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर, एका बाजूला पोयनाड बुमर्स संघ, दुसऱ्या बाजूला DSP टायगर्स हा संघ। एका बाजूला वृषभ गोंधळी असेल, दुसऱ्या बाजूला सौरभची फाळणी तितकीच महत्वाची असेल। पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती जयेशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय। बॅटल ऑन ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती जयेश चालू झालाय। पहिल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस अलॉंग द कार्पेट हा फटका ऑन साइडला फेकून दिला जातोय। इथे मात्र हा फटक्यावरती नशिबाचा कौल बॅटरच्या बाजूने लागलाय आणि पहिल्या चेंडूवरती दिमागदार चौकार, 4 धावा। चौकार आलाय, महत्वपूर्ण उपयुक्त चौकार आहे। विशालच्या बॅट मधून आलेला हा चौकार मिड विकेटच्या दिशेने आपण जर पाहिलं ना तर जुईकर यांच्याकडनं क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी आढळली। होतो इथे हताश मानेनं मान खाली घालून चाललाय, कारण का हवं होतं तितका कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देता आलेलं नाहीये। पहिल्या षटकामध्ये फलंदाज क्रमांक पहिला इथून मात्र पुढे होतोय बाद। अगदी आपण पाहतोय सौरभची फाळणी मैदानाच्या वरती बेस्ट प्लेइंग 11 घेऊन उतरली आहे, दाखल झाली आहे आणि ती मैदानाच्या वरती चांगली मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं आलंय सर्वांच्या भेटीला। इथे अगदी आपण पाहतोय ना सौरभनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि सांगितलं की आम्ही पहिली गोलंदाजी करणार आणि आमची धारधार गोलंदाजी आहे ना त्याला तुम्हाला इथे तोंड द्यावं लागणार आहे। नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झाला। फलंदाज राहुलच्या हातामध्ये बॅट दिली जाते। राहुल चवरकर मैदानाच्या आत आलाय। राहुलकडे आता मात्र जबाबदारी असणार आहे, जिथे सलामीचा फलंदाज स्वस्तात बाद झालाय। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि मग पॉवर प्लेचा वापर करत असताना 30 यार्डच्या घेऱ्यामधला क्षेत्ररक्षकाला तुम्ही पकडलेत आणि मग त्याने पकडलेला हा कॅच आपल्या संघाला लवकर धक्का देणारा ठरला। हे चित्र मैदानावरती आपण अनुभवलं। जयेश वाघमारेचं कौतुक करूयात। ऍज अ ओपनिंग बॉलर ज्यावेळेला 30 यार्डच्या सर्कलमध्ये पॉवर प्लेचे षटक तुम्ही हाताळताना त्यावेळेला तुमच्याकडे निर्भीडपणा असायला पाहिजे, बिनधास्तपणा असला पाहिजे। डेफिनेटली यावेळेचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अगदी आपण पाहतोय कोणतीही धाव या चेंडूवरती घेतली जात नाहीये ना। बघा मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर असं सांगितलं जातं की ज्या मैदानाच्या वरती पराभवाची चर्चा झाली आहे ना त्याच मैदानाच्या वरून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मागे परतायचं नसतं। आणि त्याचप्रमाणे विजयाचा गुलाल आहे ना रसिकाताई केणी यांनी जिल्हा परिषदेवरती या हंगामामध्ये उडवला। त्याचप्रमाणे आज या सामन्यामध्ये कोणता संघ उडवणार याच्याकडे आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। गोलंदाज थोडासा फंबल होतोय, काहीतरी विघटित घडण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं स्वतःला सांगतोय। मैदानाच्या वरती उंच खुरा गोलंदाज खांद्यातील ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्ज आहे, षटकातील पुढील चेंडू घेत असताना मैदानाच्या वरती यावेळेसचा चेंडू स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती। बॅटचा स्विंग प्रॉपर होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये। डॉट चेंडू नाही बघा निखिलजी, याच्यातून ना 2 गोष्टी दिसायला येत आहेत। एक म्हणजे बॅटिंगचा सराव करत असताना केवळ ऑनसाइडच्या दिशेने आपण फटके खेळतो, त्याचा हा दुष्परिणाम आहे। बॉलच्या मेरिटनुसार खेळता आलं पाहिजे। जर बॉल 6व्या स्टंपच्या दिशेने ट्रॅव्हल करत असेल मग अशा वेळेला तुमच्याकडे कव्हर ड्राईव्ह असला पाहिजे, तुमच्याकडे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह असला पाहिजे।
यावेळेसचा फटका आडवा बॅटनं त्याच क्षेत्रामध्ये खेळायचा होता. प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. बघा तुम्हाला माइंडसेट आहे ना, कॉन्शियस सबकॉन्शियस मैदानाच्या वरती ठेवावं लागणार आहे, कारण का इथे समोर असणारा गोलंदाज आहे ना तितकाच महत्वपूर्ण आहे. त्याच्या डोक्यामध्ये देखील प्रचंड प्रश्न असणार की फलंदाज कोणत्या मेरिटनुसार फटके खेळतोय. नाही, जयेश वाघमारेचं कौतुक केलं पाहिजे. मागच्या 4 चेंडूंवरती एका फलंदाजाला बाद केला, एकही धाव खर्च केलेले नाहीये. नवीन येणाऱ्या फलंदाजाला केवळ आणि केवळ फेविकॉलचा जोड लावल्याप्रमाणे त्याला जागेवरती थांबवून ठेवलंय. यावेळीचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, पंचांनी वाईट डिलिव्हरी ठरवली आहे. मी म्हणेन तरीही हरकत नाहीये. 4 चेंडूंच्या मागे एक वाईट धाव येते, काय वाईट आहे, हरकत नाहीये. अशा पद्धतीचे व्हरायटी व्हेरिएशन वापरत असताना आपल्याला अधिकच्या धावा जात असतात. मात्र आपण केवळ एकच धाव खर्च केली आहे वाईडच्या माध्यमातून. 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. डेफिनेटली यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू टप्प्यात आला की टप्प्यात कार्यक्रम केला जातो. मैदानाच्या वरती झालाय चेंडू, फरार, सीमारेषेच्या बाहेर आलाय. दर्जेदार षटकार, 6 धावा. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू आणि काय कमालीचं टायमिंग, मंत्रमुग्ध करणारा आवाज काय असतो हे राहुल चवरकरच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने सांगून दिले. धावफलक इथून मात्र आपण पाहतोय 11 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या 5 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा. 6व्या चेंडूवरती आलेला हा षटकार धावफलकाला आकार, कलाटणी, ऊर्जा, संजीवनी देणारा पाहायला मिळालाय. एका षटकाची सांगता झाली, एक फलंदाज बाद झालाय. पहिले 6चे 6 चेंडू संघ कर्णधार ऋषभ गोंधळी हा नॉनस्ट्राईक एंड वरती होता. हे सुद्धा इथून मात्र पाहावं लागणार आहे. ऋषभ स्ट्राईक एंड वरती आल्यावरती कशा पद्धतीचा निर्धार करेल, अटॅक करणार की शेवटपर्यंत जाणार, गोलंदाजाच्या मेरिट प्रमाणे जाणार की त्याचं मेरिट वसूल करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आपण अनुभवतोय राजाभाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व, शेवटचा आणि अंतिम महानिर्णायक दिवस. राहुलचं सातत्यपूर्ण क्रिकेट आता इथून मात्र पुढे पाहायला मिळणार का? कारण का राहुलची विध्वंसक फलंदाजी आपण पाहतोय नेहमी राहिली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आज शेवटच्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलंय. जिथे षटक क्रमांक दुसरं येते, सर्वांच्या भेटीला थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांनी तिथे वेळेची दखल घ्यायची. आपण पाहतोय ते वेळेच्या निर्बंधामध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच पवनार बुमर्स संघ, तर दुसऱ्या बाजूला डीएसपी टायगर्स संघ. एका बाजूला ऋषभ गोंधळीची बेस्ट प्लेइंग 11, तर दुसऱ्या बाजूला सौरभची बेस्ट 11 ची फाळणी आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा ऑन साइडला प्रयत्न केला गेला होता, फटका फसलाय, कोणती धाव येत नाहीये. संघ कर्णधार स्वतः सौरभ गोलंदाजीसाठी आलाय. धामणपाडा या गावाला पडलेले हे स्वप्न, ज्याने संपूर्ण अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये एक चांगल्या क्वालिटेटिव्ह क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. संघ कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. स्ट्राईक एंड वरती आता मात्र ऋषभ गोंधळी आहे. ऋषभच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच चेंडूला मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये. मात्र 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये डाऊन्सिंग ग्राउंड विकेट पाहायला मिळाली. त्याचमुळे का होईना या 2 धावा अगदी सहज पद्धतीने पूर्ण झाल्यात. चला, सौरभची चर्चा झाली, चर्चा आता ऋषभची थोडीशी करूया. बघा, सुतारपाडा या छोट्याशा गावामध्ये जन्म घेऊन अगदी पहिला सर्वप्रथम आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळला, तदनंतर पंचक्रोशीसाठी चांगलं क्रिकेट खेळला, तदनंतर अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अधिराज्य गाजवणारा ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मोड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज, समोर सौरभ असणारा. यावेळेस सोनार की तो एक लोहार की, चेंडू सीमा पार आलाय, हा दर्जेदार षटकार. ना मुन्ना ना, तुम्ही ऋषभ समोर अशी चुकी करणं म्हणजे स्वतःच कुऱ्हाडीवरती पाय मारण्यासारखं आहे. असा फुलटॉस चेंडू ऋषभला तुम्ही दिलात ना, तो झोपेतून उठून सुद्धा असे फटके खेळू शकतो. रोज आहे. लगातारचे 2 षटकार आणि आता मात्र आपण पाहतोय
पोयनाड बूमर्स संघ धावफलकावरती आघाडी प्राप्त करतोय. 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अभूतपूर्व कामगिरी. अर्थात संघ मालक सन्मान्य निखिलजी तावडे आता भलतेच खुश झाले असतील, कारण आपला बॅटर आता मात्र फॉर्म मध्ये आलाय. डेफिनेटली, कारण का ऋषभकडे ती क्षमता आहे. ती क्षमता सिद्ध करत असताना मैदानाच्या वरती आपल्याला ऋषभची फलंदाजी पाहायला मिळते. म्हणतात ना की माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी 1 सेकंद पुरेसा असतो, परंतु स्वतःची इमेज बनवायची असेल ना तर वर्ष घटवावी लागतात. आणि ती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ऋषभ गोंधळीनं घटवलीत आणि त्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला इथे फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर एक वेगळी अदा प्रकाश जी अष्टमकर डान्सिंग अंपायर मला सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. बघा, प्रकाशजी अष्टमकर यांची एक वेगळीच अदा आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोट्या अंपायर आपल्याला माहिती होता, आता रायगडमध्ये प्रसिद्ध असणारे प्रकाशजी अष्टमकर. यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहतोय अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. बघा ना, व्हाईट बॉल हा व्हाईटच असतो. या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाचा वेळ वाया जातो. दोन धावांच्या मदतीनं अकरा धावा आल्या, दुसऱ्या षटकातून 18 धावा आल्यात. अशा पद्धतीच्या लढती मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था, हेमनगर, कुसुंबळे, कुर्डूस, पोयनाड, शहाबाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली राजाभाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व आपण अनुभवतोय. सूर्यरोशनी मैदान चिखली या मैदानावरती अभूतपूर्व स्पर्धा आपण पाहतोय. वादळ शहाबाज या संघाचे संघ मालक रजनीकांत पाटील यांना विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचा. वळूया मैदानाच्या वरती ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. एव्हरीथिंग इज फेअर, एव्हरीथिंग इज ओके असं सांगितलं जात आहे. आणि वळतोय आपण तिसऱ्या षटकाकडे वळाल्याच्या नंतर इन ऍक्शन अक्षय आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय म्हणजे भन्नाट गतीवरती स्वार होऊन झालेली गोलंदाजी आहे ना, याला इतिहास देखील साक्ष आहे. मैदानाच्या वरती आता ती गोलंदाजी पाहायला मिळणार का? एका बाजूला अक्षय असेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल आणि अक्षय. हे द्वंद्व मैदानाच्या वरती आहे. बॅटल इंटरेस्टिंग असेल आकाश. नाही, बॅटल इंटरेस्टिंग असण्यापेक्षा ना राहुल चवरकरने सुरुवातीला 3 बॉल डॉट काढल्यानंतर एक षटकार खेचला होता, तदनंतर स्ट्राईक रोटेशन वरती भर दिलाय. आता मात्र कशा पद्धतीने तो कामगिरी करेल, संघ कर्णधाराला कशी साथ देईल, स्वतः अटॅक करेल की डिफेन्स करून स्ट्राईक रोटेशन वरती भर देईल, हे कॅल्क्युलेशन बघणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये ज्याला हे गमक समजलं, मी माझ्यापेक्षा समोरचा खेळाडू सुद्धा मोठा आहे, जे हे ज्याला समजलं तो चांगला खेळाडू. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका शॉट स्क्वेअर लेग मधून चेंडू फॉरवर्ड थोडासा वाईडिश निघतोय. तिथे काय घडतंय? हँड आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या वरती अजिबात नव्हतं आणि आपली एक विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या वरती करावी लागते. फलंदाज राहुलला मान खाली घालून जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज क्रमांक दुसरा होतोय इथे
बाद. थँक्यू डीजे मास्टर. अगदी 2 विकेट, दुसरी विकेट याबद्दल आपल्याला आता थोडीशी चर्चा करावी लागेल. बघा, एक धाव झाली होती, दुसरी धाव घेण्याची गरज होती का आकाश मैदानाच्या वरती? निश्चितच नव्हती, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता, त्याच्या हातात चेंडू गेला होता, ऋषभचा कॉल सुद्धा आला होता, इट्स अ नो. आणि नो म्हणजे नोच असतं, हे कुठेतरी राहुल चवरकरला समजून घेणं गरजेचं असतं. अति घाई संकटात नाही, हे हायवेचे बोर्ड आपण नेहमी वाचतो, मात्र त्याचं अवलोकन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. चला कौतुक करूया अक्षयचं सुद्धा, ज्याने आर्क पासून दूर चेंडू ठेवला, मोठा फटका खेळून दिला नाही. 30 याच्या घेऱ्यामध्ये चेंडू थोडासा ट्रॅव्हल होताना आपण पाहिला, आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर 30 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय, राहुल बाद झाला. विवेक मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. फलंदाजांना थोडंसं आपण पॉझिटिव्हली घेऊया. बघा, अपयश हे आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. एकदा की अपयशाचं पाणी नाकात तोंडात घुसलं ना, तर नंतरच आपण पाहतोय सुरुवात होते ती यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची, आणि ती सुरुवात केली जाणार का ऋषभ? यावेळेस आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू बाकवटच्या रिजन वरून उडवून दिलाय. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. काय कमालीचा फटका होता. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. हा चेंडू इतका बाउन्स झाला होता ना, की त्याला वाट लावणं हा एकमेव पर्याय होता. हे ऋषभने मैदानाच्या आत ओळखलं. सुतारपाड्याचा हा स्टार खेळाडू आज मैदानाच्या आत चमकतोय. डेफिनेटली. बघा, संयम दाखवला जातोय मैदानाच्या वरती. चांगल्या फलंदाजांची ओळख असते इथे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च करावा लागतात. मागच्या चेंडूवरती अगदी वाराच्या विरोधामध्ये हा फटका खेळला होता. तदनंतर आलेल्या 2 धावा, 2 धावे निश्चित फलकावरती धावा. एकंदरीत 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठरवलं ना की सगळं होतं. आपण आपल्या जिद्दीला पेटून उठलो पाहिजे. ती जिद्द मैदानाच्या वरती दाखवली जाणार का? प्रचंड मेहनत करावी लागते धावा बनवण्यासाठी. आकाश, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळाले. यावेळेला टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता, मात्र त्याच्याकडून घडली आहे चुकी. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चुकीला माफी नाही. कव्हर क्षेत्रामध्ये ही कॅच पकडली पाहिजे होती. अभी नहीं तो कभी नहीं. सुपर 8 ची ही लढत आहे, दुसरी लढत आहे, आणि मग अशात केलेली एक चूक तुम्हाला राजाभाई प्रीमियर लीग या स्पर्धेतून बाहेर सुद्धा ढकलू शकते. हे विसरून चालणार नाहीये. आधीच तारे त्याच्यात उलटे वारे असं म्हणूया. मैदानाच्या वरती धावा खोऱ्याने येत आहेत. त्या तुम्हाला रोखायच्या असतील तर फलंदाजांना बाद करावं लागेल, आणि हे बाद करण्यासाठीचे प्रयत्न मैदानाच्या वरती फसतायत. ऋषभ तयारा. यावेळेस आपण हलक्या हाताने फटका पाहतोय. स्कोर ऑफ द विकेट. तिथे चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. 2 बाउन्स. चौकार. निखिलची मनोबल, माइंडसेट फार महत्वाचं आहे. आधीचा चेंडू कव्हरच्या दिशेने झेल सुटला गेला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं मनोबल ऑलरेडी कमी झालं होतं. अरे बाबा, हे तुम्ही काय केलात? आणि त्यात द्विधा मनस्थिती आली, कॅच पकडू की नको. जर कॅच पकडली तर फलंदाज बाद होईल, जर नाही पकडली तर चौकार गेला. यावेळेस उंच आकाशात ऑफ इंडिया नाही, रिकाम्या जागा भरा असं सांगितलं जात आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय मैदानाच्या वरती. 2 धावा. ऋषभ गोंधळी मैदानाच्या वरती आपलं अधिराज्य गाजवतोय. संधीचं सोनं केलं जात आहे. मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी आहे. पात्र बघा, इथे नशिबाची साथ सुद्धा मिळाली आहे. नशीब सुद्धा मेहनती खेळाडूंना साथ देतो, हे आपण नक्कीच पाहिलंय. मेहनती खेळाडूंची चर्चा केली तर मेहनती माणसांची सुद्धा चर्चा करूयात. धावफलकावरती 46 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा, मेहनती माणसांची चर्चा केली गेली पाहिजे.
केणी कपल ज्यांना मी म्हणेन, कारण सन्मान्य राजाभाई केणी आणि अगदी त्याच वेळेला रसिकाताई राजाभाई केणी या दोघांनी सुद्धा आपल्या विभागामध्ये केलेला विकास कामं ही फार महत्वाची विषय राहिली आहे. मग ती पर्यावरणाला पूरक असलेली कुसुंबळे बायोखत प्रकल्प असू देत, किंबहुना आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पांडुबादेवी मेढेकार येथील देहेन गावातील पुलाच्या कामकाज असू देत, ही सर्व विकास कामं नेहमीच महत्वाची राहिली आहेत. 46 धावा, एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5वं पर्व, 3 षटकांची सांगता झाली. 46 धावा. 4थ्या षटकासाठी स्लॉग ओव्हर साठी आपल्याकडे असलेला ट्रम्प कार्ड वापरण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. आदित्य जुईकर याला गोलंदाजीसाठी बोलावला गेलाय. चौकीचा पाडा या विभागातून बिलॉंग करत असताना आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी झालाय सज्ज. जिथे स्ट्राईक एंड वरती विवेक पाटील पाहायला मिळतोय. 3वीरा विभागातील खेळाडू विनोद पाटील यांचा छोटा भाऊ आज मात्र स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मैदानाच्या झालाय सज्ज. ऋषभ आणि विवेक फॅक्टर मैदानाच्या वरती काम करणार का? सन्मान दिलाय. अगदी एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली आहे. बघा विवेकनं ओळखलंय की ऋषभ अगदी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ऋषभची बॅट मैदानाच्या वरती चांगली बोलती आहे आणि विशेप मध्ये खेळला गेलेला हा फटका एक धाव आली दफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू झालाय मैदानाच्या वरती. आता आपण पाहतोय हा सिनेमा इंटरेस्टिंग मैदानाच्या वरती असणार आहे. अजून एक ट्विस्ट असणार का? शेवटचं षटक आहे आकाश. नाही, शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं ही काळाची गरज आहे. पोयनाड बुमर संघ हेच म्हणत असेल, कारण जिथे धावफलकावरती 47 धावा आहेत, या मैदानावरती 60-65 धावा 4 षटकांमध्ये सहज होतात. हे चित्र आपण वारंवार अनुभवलंय. मग अशा धावा होणं गरजेचं आहे. डेफिनेटली यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन चेंडू चाललाय तिथे बॅकवर्डच्या रिजन मध्ये एक सोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. मैदानाच्या वरती सांगितलं गेलंय एक धाव मैदानाच्या वरती पूर्ण केली गेली आहे. आणि समाधान आयुष्यामध्ये महत्वाचं का असतं हे मैदानाच्या वरती देखील ऋषभ सांगतोय. एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात 48 धावा. नाही बघा निखिलजी, आता हा कानमंत्र काय दिला गेला असेल? ऋषभला सारखी स्ट्राईक देणं पॉसिबल नाहीये. विवेक आता तूही मार यासाठीचा हा कानमंत्र आहे. अभी नाही तो कभी नाही, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे, जगून घे मित्रा. यावेळेस विवेकच्या बॅट मधून निघालेला आपण पाहतोय हा आलाय तडाखे बंद. अजून एक दर्जेदार चौकार. 4 धावा आल्यात मैदानाच्या वरती. थँक्यू. फटका बघा काय कमालीचा होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने तारतम्य बाळगला गेला आणि तदनंतर मात्र हा चौकार आला. चौकाराच्या साह्याने धावफलक आता मात्र 50 क्रॉस करेल. 52 धावा. यावेळेस स्लोअर वन आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार का? आपण पाहतोय नाही, रोखलंय. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 54 धावा. 3री धाव इथे काय घडलंय मैदानाच्या वरती नाही सांगितलंय. बॉल इज डेड असं सर्व काही सांगितलं जातंय. हे क्रिकेटचे अपडेटेड रूल्स आहेत आणि ते मैदानाच्या वरती पंचांच्या माध्यमातून सांगितले जातात आणि हे महत्वपूर्ण आहे. स्ट्राईक रोटेशन यावरती भर देण्याचा प्रयत्न होता, मात्र क्रिकेटचे आधुनिक नियम, बदललेले नियम या बळावरती एकदा का विकेट डेड झाली की त्यानंतर तुम्हाला धावा घेण्याची संधी नाही. इथून मात्र 54 धावा. 54. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती विवेक पाहायला मिळतोय. विवेक लीडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल. 1 धाव रोखू शकत नाहीये. परिस्थिती प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि क्षमता सिद्ध करत असताना स्वतः सोबत प्रामाणिक राहिलं ना की देव तुमच्या पाठीशी उभं असतं आणि यश आपल्या नशिबी लिहिलेलं असतं. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे. शांततेचा काळ चालू आहे. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं असं मी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे. मैदानाच्या वरती शांततेचं काम प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. बघा रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दाखवलंय. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे.
फटका फसला एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. पंचांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही एलबीडब्ल्यू नॉट आउट ठरवलं. मात्र धावची बाद ठरवण्यात आलंय. पहिल्या इनिंगची होईल समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 55 धावा जमा झाल्या आहेत आणि विजयासाठी 56 धाव संख्येचं आव्हान असणार आहे.
वरती मैदानाच्या वरती पहिला फलंदाज बाद झालाय. हितेश काय सांगतोय माहितीये का? रसिकाताई केणी यांनी त्यांच्या रील्स मध्ये काय सांगितलं होतं? मोठमोठे गार केले गंमत मध्ये, आणि यासाठीच तेच मैदानाच्या वरती सांगितलं जात आहे. पहिला फलंदाज बाद झालाय मैदानाच्या वरती. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय. सागर पाटील एस फॅक्टर मैदानाच्या आत. एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला सौरभ. तर हिटमॅन हितेशने पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. पॉवर प्लेचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रातून चेंडूला पार करायचा आहे. चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती पूर्ण केल्यात. वेल डन. दृष्टिकोन चांगला असायला पाहिजे. दृष्टिकोन मैदानाच्या वरती अगदी गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजाचा चांगला आहे. बघा ना, मी नेहमी म्हणत असतो की चांगली शाळा असली की मुले शिकतात असं नाही. शाळा कोणतीही असो, मुले तिथे शिकलीच गेली पाहिजे. चांगल्या शिकण्यासाठी दृष्टिकोन मैदानाच्या वरती चांगला ठेवावा लागेल आणि तो ठेवत असताना गोलंदाज योग्य लाईन्थ वरती गोलंदाजी करत असताना. स्ट्राईक एंडवरती आता मात्र संघ कर्णधार मोरक्या सेनापती अध्यक्ष नेता अर्थातच सौरभ पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी हितेश वेगवान मारा. आडवा बॅटने दिलाय तडाका. क्रिकेटची ABCD मैदानाच्या आत. अँटिसिपेशन, बॅलन्स, कनेक्शन, डिस्टन्स पार केला जाईल. चौकार. हितेशची गोलंदाजी आपण आपलं सर्वांचं लक्ष केंद्रित करून ठेवणारी गोलंदाजी हितेशची पाहायला मिळते. यावेळेला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मी पकडणार की तू. कॉलिंग, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन गॅप याचमुळे का होईना जीवनदान मिळालंय. आणि जीवनदान कोणाला मिळालं? संघ कर्णधार सौरभला मिळालं. केवळ 1 धाव इथून मात्र मिळणार आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. 1 फलंदाज बाद, 11 धावा, 1-1 वर 1 अशा पद्धतीची परिस्थिती पहिल्या षटकाच्या सांगती अखेरीवरती. डेफिनेटली मैदानाच्या वरती 3 तिगाडा काम बिगाडा असं म्हणावं लागेल. 3 खेळाडू एकमेकांना विचारत होते कोण पकडणार. एंड ऑफ द मुमेंट, फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुम्हाला डिसिजन घ्याव्या लागतात. पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या वरती. स्वयंसेवक
लगेचच तिथे अगदी समजू शकतो की उन्हाचा कडाका आणि अगदी लॉस ऑफ एनर्जी होत असते. पाण्याची पूर्तता लगेचच करायची आहे. या फटक्यावरती काय झालं, उंच आकाशामध्ये अगदी फटका गेला होता. तिथे 3 क्षेत्ररक्षक अगदी एकमेकांना बघत असताना चेंडू भारत भूमीवरती आदळला. कॅच ड्रॉप, झेल सुटलाय. मैदानाच्या वरती अगदी 56 धावांची गरज 56 धावांची गरज असताना हा सामना अजूनही जीवित आहे. 2 फलंदाज मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे करतात. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय हाताळण्यासाठी राहुल चवरकरला गोलंदाजी करण्यासाठी. बघा, राहुल चवरकर एक उंचपुरा खेळाडू आहे. राहुलकडनं बऱ्याच अपेक्षा आहेत. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, 1 नंबरचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी बघितलं गेलंय. आता मात्र पहिल्या षटकामध्ये हितेशने 11 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती कॅचची संधी होती, ती सुटली गेली. हताश आहे, निराश आहे. मात्र त्यातून सुद्धा झालेलं सगळं विसरून आता मात्र नवीन षटकामध्ये नवीन रणनीतीने मैदानात उतरणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच का होईना इंग्रजीमध्ये एक संज्ञा वापरली जाते, फॉरगेटिंग इज अन आर्ट. विसरणं ही सुद्धा एक कला आहे, कारण त्या विसरणाने तुमचं पुढचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जागा बनवली आहे. खराब चेंडूला त्याची जागा दाखवणारा हा फटका. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. इथून मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. डेफिनेटली या फटक्याकडे वळालो तर अगदी पॉईंटच्या डोकरून बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती 2 धावा आल्या. 2 धावा ऍड ऑन केल्या जातात धावफलकावरती. एकंदरीत 13 धावा लागल्यात. 56 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज सांगतायत, विजलो जरी आज मी, माझा हा अंत नाही. पेटेन मी पुन्हा नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. मैदानाच्या वरती पुनश्च एकदा पेटावं लागेल. थोडासा सफल झालाय या फटका. चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल यष्टांच्या वरून डॉट चेंडू आला. बघा, निर्धाव चेंडू आलाय. एका क्षणाला वाटलं होतं की हा चेंडू वाईड असेल की काय. मात्र पंचांनी सांगितलं की फलंदाज कशा पद्धतीने शफल झाला, विकेटवरून चेंडू कसा ट्रॅव्हल झाला, हे पंचांनी इथून मात्र सांगितलं गेलं. राहुल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस प्रकारचा चेंडू. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. दुष्काळात 13वा महिना. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेंडूची उंची विश्वासघातकी आहे का, हे इथून मात्र केलं जाईल चेक. ऑन स्क्रीन डिसिजन पेंडिंग असं सांगितलं जात आहे. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि ही क्रिकेटची स्पर्धा तब्बल 195 देशापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे ना tenniscricket.in च्या माध्यमातून केलं जात आहे. नंदनजी घरत आणि संपूर्ण त्यांचा परिवार अगदी शर्थीचे प्रयत्न करत असताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन काय सांगितलं जात आहे. आपण चेंडूची उंची पाहतोय. वेस्ट साईडच्या वरती चेंडू आदळलाय का याची आपण पाहतोय. तपासणी केली जातीये. यस इट इज डिसिजन पेंडिंग. बघा, हा चेंडू बरंच काही सांगून जाईल. जर फेअर डिलिव्हरी असेल तर राहुल म्हणेल माझ्याकडनं चुकी झाली, पुढच्या चेंडूवरती मी चुकी सुधारेन. हा चेंडू जर नो बॉल आला तर सौरभ म्हणेल फ्री हिट वरती मी त्याला ताशेरे ओढेन. बरंच काही. चेंडू एक क्रिया अनेक अशी परिस्थिती मैदानाच्या उद्भवली आहे. धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 17 धावा नक्कीच आहेत. जर नो आला तर एक्स्ट्राची धाव असेल. जर फेअर डिलिव्हरी असेल तर मात्र इथून चेंडू ग्राह्य धरला जाईल. प्रत्येक येणारा चेंडू महत्वाचा आहे, कारण 56 धावसंख्या आहे. आणि पंचांनी इशारा केलाय, इट्स अ नो बॉल. दुष्काळात 13वा महिना. मराठीमध्ये आणखीन एक म्हण म्हटली जाते, घर फिरले की घराचे वासही फिरतात. नो बॉल सोबत आलेला हा चौकार. पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. राहुल चवरकर झालाय सज्ज. यावेळेला मात्र बॅट्समनने या शॉटमुळे बॉलने गाठली आहे दुरी. पंचांनी दिली आहे मंजुरी. चेंडू सीमारेषा पार. फरार षटकार. थँक्यू. एक चेंडू एक संधी कलाटणी मॅच मध्ये मिळताना पाहायला मिळते. राहुल चवरकरला ऐन दिवसा ढवळ्यात तारे दाखवले गेले. धावफलकावरती बदलाव. 24 धावा जमा झाल्यात.
24 ऑन स्कोर बोर्ड, 56चं टार्गेट. विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईक एंड वरती दस्तूर खुद्द संघ कर्णधार सरसेनापती सौरभचा कहर सुरू आहे. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. आधीच्या चेंडूवरती धावा आल्यात ना, मग चला विकेट टिकून खेळूयात. महेंद्रसिंग धोनीच्या स्ट्रॅटेजीनुसार गेमला शेवटपर्यंत घेऊन जाऊयात. धावफलकावरती 25 धावा. डेफिनेटली एक मोठा आल्याच्या नंतर अगदी ही चांगल्या फलंदाजांची ओळख आपल्याला नेहमी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळालं सौरभच्या माध्यमातून. एक धावफलकावरती घेतली जाते. बघा असं म्हटलं जातं ना की हिमती माणूस कधी भीत नाही आणि भिणारा माणूस कधी हिम्मत करत नाही. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. मैदानाच्या वरती अलॉंग द कार्पेट अजून एक धाव आली आहे. एक धाव घेतली जाते. धावफलकावरती एका धावेची वाढ होतीये. धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 26 धावा पूर्ण झाल्यात. 26 ऑन स्कोर बोर्ड, जिथे एका बाजूला आपण पाहतोय डीएसपी टायगर संघ. उत्तरार्धाच्या खेळामध्ये सन्माननीय संकेतजी पाटील यांचा हा संघ कर्णधार सौरभ पाटील मैदानाच्या चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नयनरम्य, नाविन्यपूर्ण नवीन षटकार. धावफलकावरती 32 धावा. या 6 धावेनिशी धावफलकावरती 32 धावा लिहिल्या जातात. प्रचंड मेहनत केली जाते. घाम गाळला जातोय मैदानाच्या वरती. सौरभ देखील मागे हटायला तयार नाहीये. पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती लगेचच झाली पाहिजे. अगदी आपण पाहतोय ना मैदानाच्या वरती सौरभचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. हा करंडक आहे ना राजाभाई प्रीमियर लीग हा आपल्या संघाकडेच राहिला पाहिजे. नाहीतर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. आकाश बघा, इथून मात्र एक टीम मीटिंग घेतली गेली आहे. या टीम मीटिंग्स फार महत्वाच्या आहेत, कारण अनुभवी खेळाडू, नवोदित खेळाडू एकत्रित येतात. 4 वेगवेगळ्या गावातले खेळाडू एकत्रित येतात, थॉट शेअर करतात. म्हणतात की बाबा रे, आता तुला चांगली गोलंदाजी करायची आहे. परिस्थिती खराब असली तरी सुद्धा चालेल, आपण या परिस्थितीला मात करत असताना चांगली कामगिरी करायची आहे. 56चं टार्गेट आहे. धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा जमा झाल्या आहेत. 24 धावांची अजूनही 12 मध्ये आवश्यकता आहे. मी म्हणेन अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करता येऊ शकेल. पोयनाड बुमर संघासाठी महत्वाचं काय आहे? विकेट आणि कमी धावा देणारी कंजूस गोलंदाजी. हे जर तंत्र वापरलं गेलं, हा जर फॉर्म्युला वापरला गेला तर बरंच काही चित्र बदलता येईल. निखिलजींनी याआधी फॉर्म्युला सांगितला. इथे मी म्हणेन पायथागोरसचा सिद्धांत वापरा, ट्रिग्नोमेट्री वापरा, काही करा, मात्र मेहनत घ्या आणि चांगली कामगिरी करा. गोलंदाज म्हणेल मी मेहनत घ्यायला तयार आहे, क्षेत्ररक्षकांनी मला साथ दिली पाहिजे. आणि हीच ती वेळ आहे जिथे संघ भावना म्हणून एकत्रित खेळणं गरजेचं असेल. डेफिनेटली 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटका गणिती विचार केला तर 12 धावांची आवश्यकता. ही तहान धावांची भागवली जाणार का? मैदानाच्या वरती गोलंदाज तयार झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांनी थांब सांगितलंय. इथे काय झालंय? मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय 3ऱ्या षटकाला होतीये सुरुवात. आणि 3ऱ्या षटकासाठी पार्थ गावडे गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतो, जिथे स्ट्राईक एंड वरती सागर पाटील आहे, ज्याच्या बॅट मधून तिहेरी धावा आल्या होत्या. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. येस नो शेवटी नो ठरवलं. आणि मी म्हणेन येस, हा चांगला निर्णय आहे, कारण आताच्या क्षणी जर तुम्ही विकेट टाकली असती ना तर संघ अडचणीत येऊ शकला असता. डेफिनेटली परिवर्तन ही काळाची गरज आपण नेहमी म्हणत असतो, आणि ते गती परिवर्तन गोलंदाजाकडून आपल्याला इथे मात्र पुढे अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. गोलंदाज पार्थच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे, मेरिट वरती गोलंदाजी केली जाते. प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता, तो ओळखला पार्थनं आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करून निशब्द ठेवलंय फलंदाजाला. 56चं टार्गेट आहे. धावफलकावरती अजूनही 32 धावसंख्या लागलेल्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फ्लाइट दिली होती, यावरती मात्र अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला गेलाय. स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला गेलाय. मी म्हणेन हे सुद्धा महत्वाचं आहे.
आपल्याला लय नाहीये सापडत, हरकत नाहीये, स्वीकारा की मी फॉर्म मध्ये नाहीये, स्ट्राईक बदला. आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला गेलाय. 33 अजूनही विजयासाठी 11 मध्ये 23 ची आवश्यकता. डेफिनेटली सौरभकडे जी क्षमता आहे ती क्षमता सिद्ध केली जाणार का? स्वतःला सिद्ध करा, जग आपोआपच तुम्हाला प्रसिद्ध करेल असं आपण नेहमी सांगत असतो. प्रसिद्धीच्या झोकामध्ये जायचं असेल ना, मैदानाच्या वरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. सौरभ स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा सरसेनापती आहे, संघ कर्णधार आहे. या वेळेला मात्र मोठा फटका खेळला गेलाय. योग्य, यशस्वी, रोमहर्षक, योजनाबद्ध, युक्तिपूर्ण, यथोचित आणि यादगार फटका. सीमारेषा पार षटकार. या फटक्यावरती 6 धावा लिहिल्या खऱ्या गेल्या होत्या. 6 धावांची भर पडते आहे. धाव फलकावरती एकंदरीत धावा गेल्यात त्या म्हणजे 56 धावा पूर्ण होत असताना 39 धावा अजून इथून मात्र पुढे सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असणार आहे. नाही बघा ना, इथून पारची चुकी काय झाली, पार्थने सागरला जी स्ट्रॅटेजी वापरली होती ना, फ्लायटेड ऑफ ब्रेक चेंडू, तोच चेंडू त्याने सौरभला दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला बदलाव करावे लागतात. यावेळेला नजाकत भरा फटका, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. हे दोन फलंदाज वेगवान आहेत. 2 धावा अगदी सहज पद्धतीने पूर्ण केलेत. चला आता उलटी गिनती चालू करूया. येणारे काही चेंडू शिल्लक असतील आणि 15 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. माझ्या माहितीनुसार कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे 15 धावा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे पूर्ण करावा लागणार आहेत. 15 धावा पूर्ण केल्या जाणार का? महत्वपूर्ण प्रश्न आहे मैदानाच्या वरती उपस्थित आहे. मी म्हणेन रसिक मायबा प्रेक्षकांसाठी एखादी विकेट आली नाही तर या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढेल. वन साइडेड मॅच कोणालाच नाही आवडत. या वेळेला बघा, वादळी, वेगवान, विस्फोटक, वज्रप्रहार, चेंडू सीमारेषा पार. थँक्यू डीजे. काय फटका खेळला गेला, जागा बनवली आणि हा रील मध्ये व्हायरल व्हावा अशा पद्धतीचा फटका होता. चला मैदानाच्यात पाणी द्यायचं आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. या षटकारामुळे धावफलक आता मात्र 47 चकारामध्ये जाऊन पोहोचलंय. विजयासाठी नाम मात्र आपण जर पाहिलं ना तर 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी कशासाठी केली जाते की बॅटर आहे ना हा यष्ट्यांच्या मागे फक्त सफल झालाय का हे चेक तिथे पडताळणी करायची आहे. इफ अँड एल्स, जर तर, आता इथे उपस्थित होतय ती पडताळणी केली जाणार आहे. 6 धावा तर आल्यात, त्याची पडताळणी केली जाणार. चला चर्चा करूया राहिलेल्या 9 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार. बघा एका बाजूला सौरभची फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या वरती चालू आहे, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ऋषभ गोंधळी यांचे फासळे मैदानाच्या वरती फेकले जातात. बघा ना, क्रिकेटचे नियम फार वेगळे काही काही आहेत. हल्लीच्या कालावधीमध्ये एक संपायर अनिल चौधरी यांची एक रील व्हायरल झाली होती, ती याच बद्दल झाली होती. बॅटर ज्या वेळेला फटका खेळतो त्यावेळेला तो विकेटच्या पाठी असताना जर तो फटका खेळला गेला तर तो इनव्हॅलिड ठरवला जातो आणि तेच अपील प्रतिस्पर्धी संघाने केलंय. आता तो पाठी होता की पुढे होता हे बरंच काही चित्र अवलंबून आहे. जर हा पाठून खेळला असेल तर चेंडू डॉट धरला जाऊ शकेल, कोणतीही धाव दिली जाणार नाहीये. क्रिकेटचे बदलते नियम, रामायणामध्ये सुद्धा लक्ष्मण रेषा होती आणि मग अशा वेळेला तुम्हाला दिलेल्या त्या रेषेमध्येच खेळणं बंधनकारक आहे. सौरभचा हा फटका योग्य पद्धतीचा होता की नाही, खेळल्यानंतर तो पाठी गेला का, हे बरेच काही तथ्य इथे मात्र पडताळले जातील, चेकिंग केली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नकात. 12वे खेळाडू इथून जर आपण पाहिलं ना, खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्सने आलेत. सगळं काही आपल्याच बाजूने घडावं यासाठी देवाला सुद्धा पाण्यात ठेवलंय. दबाव, दडपण अजूनही दोन्ही संघांवरती पाहायला मिळेल. हा निर्णय ठरवेल की सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल.
प्रेशर कुकर मधून जशी शिट्टी वाजवावी ना, तेच प्रेशर इथे मात्र मैदानाच्या आत अनुभवलं जातंय. डिसिजन पेंडिंग अजूनही प्रलंबित आहे. हा षटकार आहे किंवा या चेंडूवरती काळानं 0 लिहिलाय, 0 लिहिलाय, याची पडताळणी केली जाते. एकासोबत दुसरे देखील पंच तिथे जॉईन झालेत. सर मोहम्मद बकवाल आणि महाडिक सर यांच्या माध्यमातून डिसिजन घेतला जातोय. अगदी फेर तपासणी केली जाते. यस इट इज. वेळ लागतोय कारण का फार महत्वपूर्ण निर्णय आकाश. नाही बघा ना, कधी कधी निखिलजी काय होतं माहितीये का, की आपल्याकडे असलेले एव्हिडन्स हे आपल्याला क्लॅरिटी देत नसतात. कधीतरी टेक्निकल ग्लिच येऊन जातो किंवा कधी कधी वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग अशा वेळेला काय घडतं, ऑन फील्ड अंपायरने जो दिलेला निर्णय असेल ना, तो कधी कधी आपल्याला मानावा लागतो. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या त्रुटी, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण बऱ्याच वेळेला अनुभवलेल्या आहेत. कॅमेरा अँगलच्या समोर खेळाडू होता का, आणि मग आपल्याला स्पष्ट चित्र दिसत नाहीये का, 2 अँगल होते, दोन्ही अँगल मध्ये दुसऱ्या बाजूला काय होतं, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ फेअर शॉट, इट्स अ सिक्सर. वेल डन. डीएसपी टायगर संघ विजयाच्या दिशेने घोड दौड करतोय. दिल्ली अब दूर नाही, घोडा मैदान आलाय जवळ. संघाने सांगितलंय एक चांगला चेंडू टाक, कमबॅक करता येईल. हाच तो चांगला चेंडू असेल का? चेंडू हवेत, ऋषभ चेंडू खाली, कॅच सुटली, जीवनदान मिळालंय. करावं तरी काय, शब्दांची इथे मात्र आपण पाहिलं ना, तर वेगवेगळी शब्दरचना दाखवत चारोळी सांगण्यात आली आहे. नाही, मी म्हणेन की नशिबाच्या पुढे कोणाचंही चालत नाही. मैदानाच्या वरती आज नशीब आहे ना, हे सौरभचं होतं. या चेंडूवरती 2 धावा लिहिल्या गेल्या, 9 मधून 2 आता वजा करावा लागतात. इथे मात्र पुढे सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे, 8 धावांची गरज आहे. इथे 8 धावांची गरज असणार आहे. अगदी इथे मैदानाच्या वरती जय पराजय नाण्याच्या 2 बाजू आहेत. जय वरती येणार की पराजय वरती येणार आपण पाहतोय. संघ कर्णधार एका बाजूला सौरभ, तर दुसऱ्या बाजूला ऋषभ गोंधळी यांची बेस्ट प्लेइंग 11 आहे. निखिलजी बघा ना, शेवटच्या चेंडूवरतीने 1 धाव घेतली, 2 धावा घेणं शक्य होतं. मात्र सौरभ म्हणाला मी फॉर्म मध्ये आहे, माझ्या बॅट मधून धावा येत आहेत, तर का नाही. आतापर्यंत 4 षटकार 2 चौकाराच्या साह्याने आपल्या इनिंगला बिल्ड करताना पाहायला मिळालाय. वेल डन सौरभ. संघ कर्णधार कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण डीएसपी टायगर संघासाठी सौरभने इथून मात्र दिलेलं पाहायला मिळतंय. संकेतजी पाटील यांचा हा संघ आणि चांगली संघ निवड झालीय. टीम मॅनेजमेंटचं करूयात कौतुक. एक अभूतपूर्व लढती या मैदानावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी संघाकडून विवेक पाटीलला बोलवण्यात आलंय. मी म्हणतो शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आपल्याकडे हुकमाचा एक्का असावा. शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आपल्याकडे ट्रम्प कार्ड असावा, आणि तोच ट्रम्प कार्ड इथून मात्र विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला स्वतः सौरभ आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून घेतलेली ही 2 धावा आत्मविश्वास द्विगुणित करणारा असेल. डेफिनेटली इथे मैदानाच्या वरती आता संयम दाखवला जातोय. दोन्ही संघ आहेत हे उपतालुका शिवसेना प्रमुख यांचे संघ मैदानाच्या वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी एका घरातून 2 संघ बाहेर पडलेत, परंतु आज मैदानाच्या वरती आहेत ना, प्रतिस्पर्धीमधून ठसन देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या वरती दोन्ही संघांचा चांगला खेळ आहे. या वेळेला मात्र आपण पाहतोय विडॉनच्या दिशेने फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाकडनं. लेझी क्रिकेट असं होणे नाही. आताच्या क्षणाला जर तुमच्याकडनं असं घडत असेल तर यापेक्षा मोठा गुन्हा नाही. पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. चला, पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. तीव्र तिखट ऊन पाहायला मिळतोय, तेज ऊन पाहायला मिळालं, आणि मग अशातच पाण्याची कमतरता पाहायला मिळते. पाणी लगेच पुरवठा या ठिकाणी केला जातोय. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे 4 धावांची. मी म्हणेन एखादा चांगला चेंडू, एखादी विकेट या मॅच मध्ये कलाटणी देणारी असेल. कारण जोपर्यंत सौरभ मैदानावरती आहेत ना, तेव्हा धावांचा ओघ येतोय. सौरभ जर इथून बाद झाला तर मात्र पोयनाड बूमर संघाला सुद्धा बुमकन पुढे यावं लागेल.
आता जसप्रीत बुमराची आठवण काढावी लागेल, आता मिचेल स्टार्कची आठवण करून द्यावी लागेल आणि चांगली कामगिरी करणं ही काळाची गरज आहे. एक चांगला चेंडू राजाभाई प्रीमियर लीग मध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना तुम्हाला मदत मिळेल. एखादा खराब चेंडू तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर करणारा असू शकेल. डेफिनेटली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती टाकावी लागेल, परंतु मी मात्र म्हणेल की सौरभचं नशीब आहे आज बलवत्तर आहे का मैदानाच्या वरती, हा देखील प्रामुख्याचा प्रश्न आहे. कारण का 1 ते 2 झेल सौरभचे देखील या सामन्यामध्ये सुटले होते आणि आज तो विध्वंसकारी मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विवेक, 3 वेळाचा सुपरस्टार. एक चांगला चेंडूची अपेक्षा, क्षेत्ररक्षण अधिक चांगलं होऊ शकलं असतं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पुन्हा एकदा अगदी गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीने पूर्ण झाली आहे. या दोन फलंदाजांमधलं असलेलं कोऑर्डिनेशन, नवरा बायको मध्ये जे कम्युनिकेशन असतं ना त्याच पद्धतीने पूर्ण केली आहे. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. आने वाले 3 गेंदे जीत के लिए 2 रनों की जरूरत. रिमेनिंग 3 डिलिव्हरीज, 2 रन्स रिक्वायर्ड. एक चांगला चेंडू या मॅच मध्ये कलाटणी देणारा असेल. मी म्हणेन तो एक चांगला चेंडू पडू देत, कारण रसिक भाव्या प्रेक्षकांना काय हवं असतं, रोमहर्षक मॅच, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारी मॅच. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं आपण नेहमी म्हणत असतो. अनिश्चिताने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. यावेळेला मात्र केवळ दिशा दाखवली, मन गटाच्या साहाय्याने या चेंडूला वळवलं. जिगरा खेळी करत सौरभने पुन्हा एकदा फक्त लढ म्हणा म्हटलं. पुन्हा एकदा सांगितलं की मी अजूनही मैदानाच्या आत बाकी आहे. एकट्याने लढत दिली, एकट्याने झेंडा स्वीकारला आणि आंधी आई या तूफान, हम करेंगे नौका पार असं म्हणत असताना सरसेनापती सौरभ याने ही मॅच जिंकली नाही,